नमस्कार, माझे नाव गौरी राजेश आहे. आज आमच्या प्रशालेत इवन टीम तर्फे विज्ञान प्रदर्शन आयोजित केले आहे. तरी मान्यवरांना या प्रदर्शनाचे उद्घाटन करून घ्यावे अशी मी त्यांना विनंती करते. मॅडम My name is Sarthak Prakash Babla, 9th standard. My project name is electric circuit. Electric circuit. Okay. This one is a ammeter. The measure current flowing in the circuit. This one voltmeter. Use of measure of potential difference between 2 points. 2 points in the circuit. Okay. Meter and voltmeter. This one resistance. Resistance. ठीक है सांगते Okay. What is this? Battery. So without battery, can your circuit work? So battery provides what? Energy. Battery provides energy. Okay. Now this is M is written. So it is millimeter and not ammeter. What's the use? इथे तुम्ही ammeter वापरता. या सर्किटमध्ये करंट खूप कमी येणार कारण आपली बॅटरी छोटी आहे म्हणून आपण इथे छोटं मेजर करायचं म्हणून मिलीमीटर वापरतो. ओके. करंट बिलो शॉक बर आणि काय मिळते ना करंट is the power of electricity. ओके पॉवर ऑफ इलेक्ट्रिसिटी. बरं आता करंट का फ्लो होतो रे करंट फ्लो होतो एका ठिकाणी. आता मी हे पेन हातात ह्याच्यात करंट जातो मग कशामुळे हे करंट जायला लागतो? धातू पाहिजे. मग धातूच काय असतं? तांबा हे धातूचं नाव आहे पण त्या धातूच्या तांब्यातून जातो आणि रबरमधून जातो करंट नाही. मग असं का होतं? रबर हा रबर करंटला खेचून घेतो आणि इन्सुलेटेड टेप शॉक न लागण्यासाठी वापरतात. बरोबर हे बरोबर. रबर आणि तांब्यात काय असतं? फ्री इलेक्ट्रॉन. ते बॅटरी लावली की एका ठिकाणाहून दुसरीकडे जातात आणि त्याला करंट. ओके. आणि रबरमध्ये काय असतं? फ्री इलेक्ट्रॉन्स कमी असतात खूप कमी असतात त्यामुळे करंट मिळत नाही. बरं आता हे सर्किट कसं काम करतं? मी प्लस मायनस बॅटरी लावली प्लसला वायर लाल काढली मायनसला पिवळी वायर बरं काढते 10च्या वर. बरं आता हे तुम्ही लावताय हे समांतर जोडणी आहे का एक एक समांतर? ओके. आणि मग आता हे कसं लावणार तुम्ही सर्किटमध्ये? हे पण समांतर लावणार? हां बरं. करंट मोजायचं काही घाबरू नका चुकलं तरी चुकू दे. करंट मोजायचं जे इन्स्ट्रुमेंट असतं ते नेहमी सिरीज तुम्ही काय म्हणता समांतर आणि एक समान हे नेहमी एक समानमध्ये लागतं आणि हे नेहमी समांतरमध्ये. आता दाखव हे मोजून किती येते. अरे वा हे तर जाते पुढे. बरं कारण काढली जाईल मी खराब होईल. हां आणि मग या रेजिस्टन्सचा काय उपयोग करणार का नाहीच काही करणार नाही. हे तुम्ही फक्त मला करंट
आणि हे दाखवा. तुमच्या इथे कुठे की आहे का? सिक्स स्टँडर्ड. Our project name is Volcano Model and team name is Butterfly Team. ओके. व्हॉट इज व्हॉल्कॅनो? ज्वालामुखी म्हणजे काय असतं ज्वालामुखी? ज्वाला बाहेर पडतात. कशातून ज्वाला बाहेर पडतात? बरं. ज्वालामुखी हवेत असतो? मग कुठे असतो? Mountain and hills. म्हणजे खाली जमिनीत असतो. मग कशातून ज्वाला बाहेर पडतात? जमिनीतून बरोबर, हवेतून वर नाही. हां बरं. ओके. आणि मग त्याच्यामुळे होतं काय ज्वालामुखी झाल्यावर? ज्वालामुखी हां. झाल्यावरती हॉटमड बाहेर येतो. बरं. आणि मग त्यांनी आजूबाजूच्या लोकांना त्रास होतो का मदत होते? त्रास होतो. त्रास होतो. काय त्रास होतो? थोडं मोठ्यांनी बोला. त्यांना वेगवेगळे आजार होतात. वेगवेगळे आजार होतात. बरं. आणि काय होऊ शकतं? ते जे बाहेर असतं ते गार असतं का गरम असतं? फोटो काढ. प्रदूषण. आणि शिवाय समज मी तिथे उभी आहे आणि तुमचा हा ज्वालामुखी मी हॉटमड माझ्या अंगात भाजे. बरोबर. किती भाजले? खूप भाजले. आणि मी जो माणूस भाजले म्हणून पण जाऊ शकतो. आणि तिथे हा मड पडेल त्याच्या आजूबाजूला ते तिथे पडेल, इकडे पडेल, तिथे काही तुम्ही धान्य पिकवू शकाल? नाही पिकवू. म्हणजे ती जमीन सुपीक होईल का नापीक होईल? मग हा तुम्ही आता हे कसं काय तुमचं उद्देश काय आहे हे करण्यामागे? ओके. धुरी. पण मग तुम्ही हे ह्याचा आपल्या आयुष्यात म्हणजे त्याचा काही उपयोग आहे का पाहिजेचा? फक्त ज्वालामुखी कसा दिसतो हे तुम्ही दाखवा. हां दाखवा बरं. पंखा आहे. हां. हा तसं घेऊन येईल ना, म्हणजे हां ते विजवलं का तू? थँक्यू. The chemical substance such as lava, vapor, hot mud and sulfur etc. get collected on the surface of the earth and thereby त्याचं काय होतं? ज्वालामुखी का होतं? पृथ्वीच्या पूर्ण असा लावा आहे. म्हणजे जो धातू वगैरे सगळे असतात तो लावा आहे. खाली आणि भूकंप वगैरे काय होतं? भूकंप वगैरेमध्ये जे हलतं म्हणजे पृथ्वीच्या ज्वालामुखीचे लावा तो त्याचा फायदा काय आहे? तुम्हाला काय करायचं? effects of volcanoes on the chemical substance such as lava, vapor, hot mud and sulfur etc. कसं काय करायचं? काय करणार आहात तुम्ही इथे? This is the filter paper and this spot here black ink. And when we put this into the water, then if there are different colors in the ink, then they will dry it. Where if there are very different colors?
in the ink, then they will rise like this. Okay. So what now? Do you feel that it is raised here? Yes. Yes. So what does this mean? The color that has more fluidity that goes up. The color. That has more fluidity that goes up. Okay. So this is adulterated solution. This is water. This is water, pure water. And what about this solution? This is water. 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 So both are water. So if you dip this inside this and inside this, you will get different color, right? No. So show me. This is done. This is. Done. Where is ink spot there? We dip this before more time. Okay, so you dipped it so many times that now there is no color. Ink is not there now. Ink is dissolved. Okay, so what's the use of this? We can separate micro elements. We can separate micro elements. Okay, so after separation, what do you get? Suppose if you separate, then When we know what colors are, what elements are in the okay. So if elements are different, then color will change or same color will be there. What different? Different. If different elements are mixed, color will be different. Okay. So what is the name of your project? Separation method. Okay. So what are you going to separate from what? Water and kerosene. Okay. So where is water? Okay. And where is kerosene? So what you will do? पाणी काय करणार सेपरेट कसं सेपरेट करणार तुम्ही पाणी सेपरेट बर थोडंसं पाणी टाकून हां मिश्रण रॉकेलचं हां मिश्रण हे आता ह्याचं मिश्रण राहिलेलं रॉकेल आम्ही पूर्ण काढणार ओके बर व्हेरी गुड सो तुम्ही पाणी आणि रॉकेल सेपरेट केलं हां मग हे आणखीन कुठे तुम्ही वापरू शकाल गाडीत पाणी वगैरे असेल ते आपण सेपरेट पेट्रोल आणि पाणी गेलं तर आपण पाणी आणि पेट्रोल सेपरेट पण मग त्याच्यासाठी गाडीत असेल तर त्याच्यामुळे तुम्हाला काय लागेल हे कसं ते तुम्ही कशाने सेपरेट करताय ते त्या पनेलनी सेपरेट मग गाडीत असेल तर तुम्हाला पनेल मिळेल का हां आणि समजा मी इथे गाडीच्या पाणी आहे माझ्याकडे आणि त्याच्यात माझं मीठ मिसळलं तर मी पाणी आणि मीठ वेगळं करू शकेन का हे मी का नाही करू शकणार विरघळतं म्हणजे
ही मेथड कुठल्यासाठी तुम्ही वापरू शकाल? कुठल्या पदार्थ एकमेकांपासून वेगळे करायचे असेल तर वापरू शकाल? पण म्हणजे काय, मी काय विचारला तुला प्रश्न? तुझं पाणी आणि मीठ मिक्स आहे हां, आणि तुला ते वेगळं करायचं आहे, तर तू हे वापरू शकशील का? का नाही सांगितलंस तू? विरघळतं. पाणी आणि साखर आहे आणि मला साखर वेगळी करायची आहे, तर मी हे वापरू शकेन का? नाही. पण मग मी पाणी आणि पेट्रोल घेतलं तर मी करू शकेन का हे? का? पाण्याची डेन्सिटी एक आहे आणि पेट्रोलची डेन्सिटी कमी असते पाण्यापेक्षा. बरं, ते एक कारण झालं. आणखीन दुसरं कारण काय आहे? त्याच्यामुळे पाणी खाली जातं आणि पेट्रोल त्याच्यावर कमी होतं. बरं, मग साखरेची डेन्सिटी किती आहे काही कल्पना आहे? आणि पाण्याची डेन्सिटी किती आहे? पाण्याची डेन्सिटी एक आहे. हां, आणि साखरेची साखरेची 0 आहे समथिंग. तुला माहिती आहे का? थापा मारतोयस हां, सांग ना. फक्त डेन्सिटी आहे का? तुझं एक उत्तर बरोबर आहे, मी त्याला नाही म्हणत नाही आहे, पण फक्त डेन्सिटी आहे का इथे महत्त्वाची? मग काय होतं तुला इथे? काय दिसतं? तू उत्तर अर्ध बरोबर दिलं. काय उत्तर अर्ध बरोबर दिलं तू? पाणी, मीठ आणि साखर घातलं तर काय होतं तुम्ही सांगितलं? विरघळतं. म्हणजे मग ते कसलं मिश्रण तयार होतं? आणि रॉकेल आणि पाणी घातलं तर काय होतं? आधी तुम्ही काय सांगितलं? तिकडे त्या शब्दाकडे या. साखर आणि पाणी घातलं तर काय होतं? साखर विरघळते. लक्षात ठेवा हां. आता रॉकेल आणि पाणी घातलं तर काय होतं? आधीच्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही काय दिलं? कुठला शब्द महत्त्वाचा आहे त्याच्यातला? साखर आणि पाणी एकत्र केलं तर साखर विरघळते. आता रॉकेल आणि पाणी एकत्र केलं तर काय होतं? मी शब्द कुठला सांगितला तुम्हाला? साखरेला. हां, मग रॉकेल आणि पाणीसाठी काय होतं? काय होतं? अरे मी इतका शब्द सांगते आहे, साखर आणि मीठ. तुम्हाला या पाण्याला इतकं उकळलं पाहिजे की पाणी निघून जाईल आणि आपल्या बशीत हां, म्हणजे ही मेथड तुम्ही इथे वापरू शकणार नाही. हां, मग ही मेथड कुठल्या 2 पदार्थांसाठी वापरू शकतो? जे एकमेकात मिक्स होत नाही. हां, कळलं? हे महत्त्वाचं आहे. चला बसा. थँक्यू. हे काय? प्लांट सेल. हां, ते आता प्लांट सेल बघू कसं वेगवेगळं काय आहे? मराठीत केंद्र म्हणून असे म्हणतात. द न्यूक्लियसची माहिती काय आहे? द केल वॉल इज द ऑटोमोस्ट कवरिंग ऑफ द केल. 10 नंबर. द प्लाझ्मा मेम्ब्रेन ऑल्सो कॉल्ड. प्लाझ्मा मेम्ब्रेन कुठे आहे? 10 प्लाझ्मा सेल्स. प्लाझ्मा मेम्ब्रेन काय करते? मेम्ब्रेन म्हटलं म्हणजे ते एक प्रकारचं कवर असतं आणि पुढे जातं. बरं. आणि हे मेम्ब्रेन. ओके, तर मी तुम्हाला आता प्रयत्न करते. ऑफ ओनियन आपले पाहिजे. आपल्याला मेम्ब्रेन काढायचं आणि सेगमेंट पण काढायचं. वापरतो.
आयडिन काय करतो आपण? आयोडीन सर म्हणजे आता बघा हे जे स्पष्ट दिसण्यासाठी किंवा तर हा मेम्ब्रेन याला पण आयोडीनमध्ये बुडवून परत ठेवायचं. हा नुसतं आयडिनमध्ये ठेवलं होतं. नाही सर. हे तो मग सेल होतं ना, हां हां सेल झालं राईट. आता हा मेम्ब्रेन करतो. मेम्ब्रेन सेलचे असे चौकोनी चौकोनी होतं. हां आयोडीनमध्ये स्पष्टपणे ते मी आता दूध करून त्याला ठेवलेलं. ग्लासेस कवर करतो त्याच्यावर एका जागी जाईल. ती का टाकते वरती दुसरी प्लेट? आणि सर प्लेट नाही नाही प्लेट का टाकते प्लेट असं विचार. हलू नये. पाण्यामध्ये कसं आयोडीन आणि पाणी मिक्स होऊन ते अजून हे मेम्ब्रेन. हां मेम्ब्रेन नंतर मी आता ते साईडचं हे दिसते. हां ह्याची ते हे दिसते. ठीक आहे. बरं. ओनियनचा पिंक जो पार्ट आहे त्याला सेगमेंट आयोडीनमध्ये डीप करून त्याला परत पाणी आणि आयडिन. My name is Swara Sujay. I'm in 8th standard 5. My name is Nichika standard 5. काय 6ला गेली इतक्यात? बरं हां सांगा काय. My project name is accident prevention. प्रिव्हेन्शन म्हणजे काय? Accident घटना. ॲक्सिडेंट प्रिव्हेन्शन म्हणजे काय? प्रिव्हेन्शन म्हणजे हां होतं का काय? प्रिव्हेन्शन म्हणजे काय? तुम्ही काय करताय काय? वाचवत आहे ना कोणाला तरी. प्रिव्हेन्शन म्हणजे त्याचं आपण थांबवणं अगोदर, झाल्यानंतर काय फायदा नाही. ॲक्सिडेंट होण्यापूर्वी त्याची तुम्ही काळजी घेत आहे. बरोबर. प्रिव्हेन्शन म्हणजे थांबवणं. बरं काय काय सांगा. आपल्याला कळत नाही पुढून गाडी तर सिग्नल आपण पासून बचाव होतो. बरं तो लाईट लागतो. तो लाईट लागला का थांबलं पाहिजे. आपण जोपर्यंत सुखरूप जात नाही तोपर्यंत ती लाईट चालूच असते. ते आता सुखरूप गेल्यामुळे लाईट बंद होईल. आता याच्या जवळ आला का लाईट लागेल. एवढे किती डिस्टन्स गेले तुम्ही? गेले किती दुरीवरती तो लाईट लागतो? आता काय आहे इथे एक मिनिट मी काय म्हणतो नाही बघा इथे आणला का गेला बंद झाला बरोबर.
कोण ह्याच फार केला आता हा लाईट केव्हा लागणार किती इथे आला का सगळ्या लेवलला ही गाडी तर नाही हे इथे आलं का ही कुठे ही इथे असते तरी खूप आहे हा लाईट का लागला माहीत नाही असं आहे पाहिजे ही जी आहे जादू बघा. तरी लाईट लागला मग अशी लॉक खाल्ला होता आणि कुठे उपयोग करू शकता अच्छा तुम्ही दोघं का बोलत नाही ह्याच्यात एक सुधार कसा पाहिजे ना की ही पूर्ण रिकामी असेल हा ही इथे आली ना आणि ही इथे आली का मग लाईट लागेल कळलं ना आणि हे इथे आता काय लाईट लागते तर कोणी येणार नाही त्यांना वाटतं खरं इथे आता ही बाहेर केली घरी बसले तर हा लाईट नाही लागेल कळलं त्याच्यात ती सुधारणा करावी काढत नाही ही इथे असतात ही लागेल. त्याला काय सगळी मिळून जावं ही बाहेर गेली किंवा ही बाहेर गेली तर ते ऑफ आहे दोन्ही जाण्याची गरज आहे कळलं आता काय आहे तर प्रिन्सिपल काय आहे तुम्ही कशाने करता येईल गाडी कसं करता गाडी हां डिझेल आहे ते बरोबर आहे पण तो सिग्नल कसं मिळतो तो इथे अडचण आली त्याला ही गाडी इथे आहे कसं कळतं तुम्हाला हां कुठलं बटन कुठलं आहे तुम्ही दाबताय अच्छा तुम्ही दाबताय मला वाटलं यांनी तुम्ही सेन्सर लावला इथे सेन्सर लावला सेन्सर लावला ही पार केली तर तो सेन्सर कट झाला त्याला काय लागला असं इथे पण ही कट करून पुढे गेली तर मग हा नाही कळलं हा प्रिन्सिपल काय करतो कुठे रस्त्यावरती ॲक्सिडेंट आणि शिकणं हे काय आहे प्रिन्सिपल काय करतो कशावरती ओके थँक्यू येतो काय त्याचा व्हेरिफिकेशन म्हणजे काय त्याचं काय अर्थ आहे व्हेरिफिकेशन म्हणजे काय काय करताय तुम्ही बरं तो लॉ काय आहे केमिकल कॉम्बिनेशन केमिकल कॉम्बिनेशन लॉ काय आहे म्हणजे वाचू नको तुम्हाला काय काय लॉ काय आहे केमिकल कॉम्बिनेशन काय तो लॉ काय आहे मी व्हेरीफाईड म्हणजे काय करताय तू पुरावा दाखवताय की तो हा योग्य आहे बरोबर आहे तुम्ही थेरम जेव्हा हे सोडवताना पैसा म्हणजे काय करता व्हेरीफाय करता की बरोबर आहे व्हेरीफाय म्हणजे आपण तपासणी करतो लॉ बरोबर आहे की तो काय लॉ आहे तर तुम्हाला अजून माहिती नाही तर काय एक्सपेरिमेंट आहे त्याच्यात आम्ही कॅल्शियम क्लोराईड टाकलेलं आहे आणि थोडं पाणी आहे त्याच्यात आणि याला आपण टेस्ट म्हणतो याला टेस्ट म्हणतो ह्याच्यात आम्ही सोडियम क्लोराईड टाकलेलं आहे ह्याच्यात पाणी हे दोन्ही एकत्र करून कॅल्शियम सल्फेट आणि सोडियम क्लोराईड बनतं कसं होतं दोन्ही एकत्र केलं करताय का नाही खरं ना हे काय असं सेपरेट का ठेवलं आता दाखवण्यासाठी हे आहे त्याच्यात काय आहे बिकरमध्ये काय आहे पेपरमध्ये कॅल्शियम क्लोराईड कॅल्शियम क्लोराईड त्याच्या बाजूला काय आहे फॉर्म्युला
CaCl2 आणि याचा काय दुसऱ्या याच्यात काय NaOH आहे काय सोडियम सोडियम सल्फेट फॉर्म्युला काय Na2SO4 हा 2 काय आहे Na2 काय बॅलन्सिंग केलं का तुम्ही बॅलन्सिंग केलं का नाही केमिस्ट्रीमध्ये काय केलं बॅलन्सिंग केलं की नाही हां नाही केलं बरं ठीक आहे आता करून लागतो 104 ग्रॅम आहे सांभाळा हातावर आता काय होणार त्याचं कॅल्शियम सल्फेट इक्वेशन लिहून दाखवा मला काय आहे ते CaCl2 आहे ना त्याच्यात तुम्ही Na2SO4 लागतं काय होणार रिएक्शन काय होतं काय होते का इक्वेशन लिहून दाखवा मला किती येतात बघू हां जोरात दिलं पाहिजे बरं किती आले काहीच नाही आले काही डोक्यात तुझ्या झालेच नाही मग परत कर तू कर आले छान बघ 2-3 आले याचा उपयोग कुठे आहे काय होतं त्याचा फायदा काय कुठे कुठे नाही बोलला अच्छा हे ह्याच्याऐवजी हे पेन ठेवलं तर काय होईल का नाही होत वजन जास्त आहे आणि ह्याच्यामध्ये फोर्स एवढा होत नाही तेव्हा ह्याला उचलण्यासाठी जेवढा फोर्स लागतो ते ह्यानी होता पण जो माझा पेन आहे तो खूप वजनदार आहे आणि तो उचलू शकत नाही याचा प्रॅक्टिकल व्ह्यू म्हणजे कुठे आपण वापरू शकतो हे माहिती आहे रस्त्यावरती कचरा असेल तिथे आपण एक मॅग्नेट आणला त्याला असं उचलेल आणि तो नवीन दुसऱ्या गाडीत बसतो त्याच्यासाठी त्याचा उपयोग करतो ठीक आहे थँक्यू I am a sister. My name is Dhananjay Malarkar. शिक्षण ओके काय एक्सपिरियन्स तुमचा फूड ॲडल्ट्रेशन म्हणजे काय ॲडल्ट्रेशन म्हणजे काय मोठे ॲडल्ट्रेशन म्हणजे काय ॲडल्ट्रेशनचा अर्थ काय मिश्रण काहीतरी केलं आहे अरे वा अरे वा शाबास छान होतं काय ना ती मी अडल्टर आहे ज्याच्या जी आहे ते ही असली आहे ही काही आहे म्हणजे चिराची पावडर येते ना ती आहे याच्यात ब्रिक्सचं अडल्टरंट आहे आणि ही चांगली आहे पावडर म्हणजे आपल्याला समजायचं असेल तर कलर ह्याचा वेगळा आणि ह्याचा पण वेगळं येतो हे खाली जमतं आणि हे जास्ती नाही थोडंसं एक मध्ये पाणी सुटलं आणि खाली मध्ये हळूहळू जातं आणि याची लाईन पण जास्त खाली जाते व्हेरी गुड आणि ते असे ते व्हिडिओ करतो आपल्या शरीरावर दाखव ना मला
मला ओळखते तीच वापर ना जी बरं ठीक आहे चल झालं हे आयोडीन आहे. आम्ही त्याच्यात वॉटर मिक्स केलं आहे. आम्ही हे आयोडीनमध्ये हे डीप करणार आणि स्लाईडवरती आणि हा जो बॉक्स आहे ना हा यासाठी असतो की ही जी स्केल्स आहे ना ती हलू नये. त्याला काय म्हणतात वरती जे ही खालची स्लाईड झाली वरती जे ठेवतात त्याला काय म्हणतात त्याला पाहिजे तरी ना कव्हर नुसतं कव्हर म्हणतात ना हां काय काय दिसतं ह्याच्यात बघ दिसतं आहे का काही ॲडजस्ट करून माझ्या डोळ्यांना दिसणार नाही तिने ॲडजस्ट केलं दिसत तुला माहिती आहे ना तेव्हा माझ्या डोळ्यात बनवून ते काय हां ह्याच्यात काय दिसतंय ह्याच्यात काय दिसतंय मला सूक्ष्मजीव दिसत आहेत ओके व्हॅक्यूम हे काय बाहेरचं सेल वॉल ते आहे लिक्विड ते काय सायटोप्लाझम ही जे म्हणजे रेषा आहेत ना म्हणजे या रेषा म्हणजे बाहेर जाऊ देत नाही म्हणजे आता इथे म्हणजे बाहेर जाऊ माझं नाव बोला काय केलं आहे ॲडल्टरेशन म्हणजे काय त्याच्यात काय आपण मिक्स असते ना म्हणजे नकली पदार्थ मिक्स असते त्याला सुरुवात होते आम्ही आज वोल्टमीटर ॲमीटर रेझिस्टन्स आणि स्विच म्हणजे तो रेझिस्टन्स असतो जो आपल्या हॉलमध्ये जेवढे पण पंखे आहेत त्यांचा रेझिस्टन्स जर आपण कमी केला तर स्पीड वाढेल आणि जर रेझिस्टन्स जास्त केली तर स्पीड कमी होईल. तसंच वोल्टमीटर म्हणजे वोल्ट डिस्चार्ज बॅटरी 9 वोल्टची आहे प्लस start the flow of current and circuit by connecting त्याच्यात आम्ही कॅल्शियम क्लोराईड टाकलं आहे. कॅल्शियम क्लोराईडचा फॉर्म्युला काय CaCl. बरोबर आहे व्हेरी गुड. आणि हे काय आहे टेस्ट ट्यूब आहे. ह्याच्यात आम्ही सोडियम सल्फेट टाकलेलं आहे. हां त्याचा काय ASO4. हां पुढे आता वजन करायचं वेळी
हे ग्रॅममध्ये मोजायचं आणि हे दोन्ही मिळून कॅल्शियम सल्फेट आणि सांडवू नको. टेस्ट्यूब पण तिथेच ठेवायची. टेस्ट्यूबचं वजन काढून घेतलंस तू. आता दोन्ही वजनं सेम राहिली. आधी पण 99 होतं घालायच्या आधी आणि घातल्यावरती पण 99 होतं. म्हणजे केमिकल रिॲक्शन झाल्यावरती सुद्धा वजन तेच राहील. सो दॅट इज द लॉ ऑफ केमिकल कॉम्बिनेशन. So whatever is the mass weight of the two liquids or two reactants before mixing will be the same weight after mixing. एकमेकात मिसळणं त्यामुळे मिसिबल आणि काही एकमेकात मिसळत नाही इनमिसिबल. म्हणजे केरोसिन आणि पाणी एकमेकात मिसळत आणि ते एकमेकात मिसळत नाही. म्हणूनच सेपरेटिव्ह पॉलिंगने आपल्याला ते सेपरेटिव्ह काय स्पॉट घेतले काय वापरलं आहे.